नमस्कार मैत्रिणींनो, राधिका फॅशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल शाही मस्तानी साडी किंवा ह्याला गुढीचे वस्त्र असेही म्हणतात. त्यासाठी इथे दोरी बनवलेली आहे गुढी बांधण्यासाठी आणि इथे काठी लावण्यासाठी मागे टोपीही बनवलेली आहे या साडीला. अशा पद्धतीने आपण आता ही साडी कशा प्रकारे स्टिच करायची हे आज आपण बघणार आहोत. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला कटिंग करताना पहिल्यांदा सुरुवातीला मी हे पेपरवरती दाखवत आहे. पेपरवरती आपण आज बघणार आहोत आधी. आणि ह्यासाठी मी खणाची साडी घेतलेली आहे. त्या साईडला एका साईडला काठ आणि एका साईडला असं तिरकस पद्धतीने हे कटिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पदराची पण बाजू घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या गुढीला आपण साडी नेसवताना त्याच्यामध्ये पदर, ब्लाऊज पीस आणि साडी विथ सर्व काही आले पाहिजे. यासाठी आता आपण पेपरवर बघूया कशा प्रकारे कटिंग करायचं आहे. आपण कागदावरती आधी हे ड्रॉ करून दाखवलेलं आहे. ही आपली पूर्ण साडीचा तुकडा जो आहे तो 2 मीटरचा घेतलेला आहे मी. 29 इंच एका बाजूला आपल्याला ह्याची उंची घ्यायची आहे आणि एका बाजूला 9 इंच उंची आली पाहिजे. आणि पूर्ण साडी अशा प्रकारे टाकून असा तिरकस मध्ये हे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे असं साडी अंथरल्यानंतर 29 ते 9 इंचापर्यंत ही साडी 2 मीटरपर्यंत पट्टीने आपल्याला आखत पूर्ण असं स्ट्रेटमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी जसा कागद कटिंग करून दाखवलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला साडीवर कटिंग करायचं आहे. आणि त्यानंतर जो तिरकस भाग आहे त्याच्यावरती आपल्याला 5 इंचाच्या अंतरावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. पूर्ण तिरकस बाजूला अंतरावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मार्किंग आपल्याला एकावर एक ठेवल्यानंतर सर्व निरा समान यावेत. यासाठी हे आपण अंतर तुम्ही हा निरा मोठाही करू शकता, 7 इंचापर्यंत 8 इंचापर्यंत तुमच्या आवडीनुसार. पण 5 इंचाची निरी ही मध्यम आकाराची होते, त्यासाठी मी 5 इंचावरती घेतलेले आहे. अशा प्रकारे आपल्या साडीमध्ये पदर पण अटॅच झालेला आहे आणि ह्या निऱ्या आपण एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि त्याला पिन लावून घेणार आहोत, म्हणजे त्या सरकू नये तिकडे तिकडे. आणि एक निरी दुसऱ्या निरीच्या वरती ठेवताना 2 सूत अंतर त्या निरीवरती राहिलं पाहिजे. म्हणजे पहिल्या निरीपेक्षा दुसरी निरीमध्ये 2 सुताचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसरी निरी त्याच्यावरती अटॅच करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेटी टाकून घ्यायच्या आहेत. आणि ह्या प्लेटी टाकताना आपल्याला आपण 2-3 निऱ्या झाल्यानंतर आपण हे असं पिन लावून घेऊ शकतो. आणि इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही 2-2 सुताच्या 1/4 इंचाने आपण इथं अंतर ठेवत असं आपण एकावर एक निरी टाकून घेतलेली आहे. हे कशासाठी, तर ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असा घेर तयार होतो या निरीमध्ये. त्यासाठी आपण हे असं अंतर ठेवत आपण एकावर एक निरी ठेवत आहोत. आता पदराची बाजू वरती आलेली आहे, जेणेकरून साडी, पदर आणि ब्लाऊज पीस येईल साडीवरती. अशा पद्धतीने आपण ही साडी स्टिच केल्यावर दिसणार आहे. आणि वरील बाजूस निऱ्याच्या अंतराच्या एवढा पदर आपला वरती फोल्डिंग करून घ्यायचा आहे आणि पिन लावून आपल्याला हे टिप मारून घ्यायची आहे वरच्या बाजूला. आता वरील बाजूस टिप मारून घ्यायची आहे आणि टिप मारल्यानंतर ह्या प्लेटी अशा हाताने एकमेकाच्या अशा पसरून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला वरती आता टिप मारून आपण घेतलेली आहे. आपल्या प्लेटी व्यवस्थित आल्यात का नाही हे आधी चेक करून घ्यावे आणि आतील पदराला बारीक अशी टिप मारून घ्यावी. आता हे जे आपण टोपीचे जे कापड घेतलेले आहे त्याला आपण 6 इंच उंचीला आणि 6 इंच रुंदीला घेतलेले आहे. आणि हे आपण कापड सुलट बाजूने आपल्याला त्या कापडावरती ठेवायचे आहे. आणि आपण जसे ब्लाऊजला नॉड करतो
त्या पद्धतीने उंचीला 20 इंच ही नॉट घेतलेली आहे आणि खालच्या बाजूला त्याला आपण कापडाचीच कॅप करून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरती तेवढ्याच इंचाचा वरती 6 इंच उंचीला आणि 6 इंच रुंदीला तेवढाच मापाचा कापड घेऊन एकावरती एक ठेवून टिप मारून घेतलेली आहे. आणि हे कापड तयार करताना आपण दोन्हीही आपले पार्ट एकावरती एकच आले पाहिजेत. एक खाली एक वरती आला नाही पाहिजे आणि तोंडाच्या बाजूला एकदम झिगझॅग करून टिप मारून घ्यायची आहे आणि आतील जास्तीचे कापड कट करून घ्यायचे आहे आणि थोडेसा कट मारून आणि दोन्ही कोपरे कटिंग करून घ्यायचे आहेत आणि ही टोपी आता आपल्याला उलटवायची आहे. टोपी उलटल्यानंतर आपला पुढील बाजूचा जो आपण खणाचा काठ लावलेला आहे तो आपला ब्लाऊज पीस तयार होतो आणि पाठीमागच्या बाजूला जी टोपी तयार होते, जे कापड लावलेलं आहे त्यात आपण गुढीची काठी घालू शकतो आणि हे जे नॉट तयार आपण बांधलेले आहेत ते आपल्याला काठी बांधण्यासाठी आपल्याला उपयोगी येते. अशा पद्धतीने आपला असा कप्पा तयार होतो, आपला खिसा तयार होतो असंही म्हणू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण गुढी बांधू शकतो. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये कशाप्रकारे कटिंग आणि स्टिचिंग करायची गुढीची साडी हे आज आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. म्हणजे पुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.